सो गाइस जसं बघताय याच पहिला दिवस आहे छोट्या बाबूचा. सो बघताय फायनली आम्ही धानूला पोहोचलोय फार्म हाऊसवर. सो बघताय मित्रांनो सूर्य उदय झालाय आणि आता दिवसा भरपूर थंडी आहे. तोंडातनं फॉग येतो बा. जसं बघताय कालच एक जन्माला आलेला छोटासा नवजात शिशु गाईचा काय बोलतो रे आपण त्याला? बछडा. बछडा मराठीत काय बोलतो रे? मराठीत बछडा. त्याची आई आहे आणि त्याचा बच्चू छोटा बच्चू गोजरू गोजरू गोचरू काल 5 वाजता झाला सकाळी आणि 6 वाजता चालायला पण लागलं बघा. 1 दिवसाचाच आहे. झूम कर तिथे झूम कर. इकडे इकडे मा ही जाम रागीट आहे. देल दंका आला का? ऑडिओ मायक्रोफोन असतं ना. हे बघताय जसं आई प्रोटेक्ट करायला बघते त्याला आणि तो आपला छोटा बाबू मस्त खेळतोय. नाव आहे बच्चू. बापरे हा इथं सुटलेलं आहे. इथं बघताय जसं कशी वाडी आहे बघा. ही सर्व चिकूची वाडी आहे. बाबा चाललो मी. बघता इथं प्यायची सोय, रातची पार्टी. पकडल्यावर रेल्वेवर बसणार का वाटते? चेन घ्यायचा नीट नाही चाललं. रेल्वे धोकादायक वाटला का चेन घ्यायचा. आता सुपर आपला धंद्याचा टाइम झालाय. हा चालू. नमस्कार मंडळी, कशा सर्व बरे आहेत ना? आता आम्ही चाललोय माचीकडे. भोलवाड तिथे तुम्हाला डहाणूचा इतिहास माहित पडेल. असा भारी भारी बोलायला लोक बघणार नाही. तसं नाही टाकायचा, त्या काढायचा. हा मग सुरू करायचा. आज असा भारी इतिहास आहे. टाका बघा काय दिसतं बघा. क्लॅरिटी बघा. आता आम्ही स्पष्ट दिसत. या पक्का रुमाल त्यासाठी ठेवायला लागते. कॅमेरा धुलो आहे. चिकन आहे एकदम. आता पप्पा ड्रायव्हिंग करतायत. नया है, सीख रहा है. आपला मेकअपचा सामान. हा लाइट बंद चालू सगळं दाखवायला लागते ना. गन्ने का जूस दिखाओ ना इधर साइड में. हर रास्ते पे गन्ने का जूस है. क्या है? भंगार वाला है.
लोक पळतील. बंगाल दाखवतो. सगळा माईक पण घेतला मी. ओके. हे बघा माझ्याकडे माईक आहे. हा बोला. गोमातेचं दूध मिळते. जवळ जवळ. गोमातेचं दूध मिळते. हा. दुसरं शेण मिळते. शेण. मूत्र मिळतो. हा म्हणजे सत्कार केला पाहिजे. या एरियामध्ये हा. चांगली हवा, शुद्ध हवा हा. आहे. आहे. आता कॅमेरा चालू झाल्यावर नाही निघत पहिले धनादन खाण्यासाठी जवळ पकडा आवाज नाही. सर्व प्रकार आवाज नाही एवढा असा बोलायचा. खाण्यासाठी सर्व प्रकारची मच्छी वगैरे मच्छी मिळते. आहे. मटण मिळतो. किती वर्ष गेली तुमच्या इकडे? किती वर्ष? एकूण 18 वर्ष झालेली आहेत बापरे. इथे येऊन. अर्ध आयुष्य आणि गेलं. या ठिकाणी असं काय तफलिकाचं वातावरण नाही. काय नाही चोरी चोरी बिरी नाही. काय नाही. काय नाही. हा होते पण कधी कधी ते आता दारू पिण्यापुरतं होते. चोरी झाली तर चांगले विषय बोलायचे. विशेष चोरी नाही. विशेष समुद्र छोट्या किनारा आहे. चौपाटी आहे. चौपाटी आहे. आणि मटणाची दुकानं, मटणाची कोंबडी दुकानं, सगळे सर्व प्रकारची दुकानं आहेत. बाजार मार्केट आणि पैसे असले तरच मच्छी मार्केट, सुकी ओली मच्छी, सगळ्या प्रकारचे आता आपण कुठे चाललोय? स्वस्त प्रकारचे मच्छी मिळते. चाललोय काय? आता आम्ही घोलवड आणि बोर्डी या ठिकाणी जात आहे. जाता जाता आम्ही आता हे तुम्हाला थोडस माहिती देऊ सौंदर्याचं, नैसर्गिक सौंदर्य त्याच्याबद्दल आम्ही तुमचं वर्णन करू. नेत्रसुख घेऊन संदर्भ स्पष्टीकरण देऊ. एवढंच बोलून 2 शब्द संपवतो. पेट्रोल पंप आहेत. पेट्रोल गॅस एजन्सी आहे. सगळं आहे. तुम्हाला पाहिजे ते आहे. इलेक्ट्रिक चार्जिंग, इलेक्ट्रिसिटी चार्जिंग झालं. धन्यवाद. एवढे बोलून धन्यवाद. जय हिंद. जय हिंद महाराज. जय हिंद. जय महाराज. चला करा कष्ट नवा खाना पिना आहे. खाना पिना चौपाटीवर सोना. जेल व पोहोच असेल मला काय करा. आणि पुढे आता निघत आहोत आम्ही. चौपाटी आहे इकडे. कॉलेज हॉस्पिटल मोठा दवाखाना गव्हर्नमेंटचा आहे. आणि हे पण मिळतो इथे. सगळं फ्री मध्ये. पब्लिक पॉलाली. इथे उप अभियंता आणि कार्यालय, दंडाधिकारीचं कार्यालय आहे. फार गाड्या पकडल्या ते महिला मंडळ बचत गट असं बोलतात. लाडकी बहीण तुम्हाला काय बोलायचं आहे? केवढी घेतली लाडकी बहिणीबद्दल? हा आम्ही काही घेतलेच नाही. घेतले नाही. तुम्हाला भेटले नाही. सुविधा आलीच नाही. तुम्ही ते कागदपत्राचे कष्ट केले नसतील म्हणून तुम्हाला भेटले नाही. कागदपत्र जमा करा, तुम्हाला भेटतील. पैसे घेऊन नाही जात. आपाप तुमच्या याच्यावर बुकवर जमा होतील. दुष्वंती, रसवंती, मस्करी रसवंती, रसवंती. पुढचा प्रवास इथे आपला जिल्हा परिषद शाळा हायस्कूल आगर आगरावर खूप मच्छी मार्केट असं छोटस आहे. त्यांची डगर चांगले पापलेट वगैरे, सुरमई भोपाली वगैरे आहे. भोपाली कुठली? इथे खूप छान मच्छी मिळते. क्या बात. आणि मग टॅलेंट आहे नाही का? मी आज टॅलेंट ओळखला. मला 25 वर्ष गेले. मच्छी छोटस मच्छी मार्केट आलेलं आहे. इथे काट्या पण खूप मोठ्या आहेत असं वाटतंय. आणि सुरमई आणि कोलंबी काट्या. आणि इथंच घ्या ना, इथंच मिळेल मच्छी. हो इथेच घेत तिकडे. चौपाटी एरियाची सुंदर शूटिंग आम्ही गेलेला तिकडे केलेला घेत आहेत दादा. तिथे आम्ही गेले तर
त्यांनी काय केलं माहिती का, सकाळी लवकर उठले, चालू एरियाची किनारपट्टी डहाणू खाडीच्या पुढे घोलवडला रवाना. आता आम्ही होत आहोत. ड्रायव्हर खूप छान गाडी चालवत आहेत अति सुंदर आणि एक ट्रक आलेला आहे. मस्त पैकी जुने कार्यकर्ते आहेत ते पण कासारवडीचे आणि नगरसेवक सर्व ठिकाणी त्यांचे चांगले संबंध आणि त्यांच्या मेहुण्यांचे पण संबंध खूप चांगले आहेत. मस्जिद मध्ये पण ते कार्य करत आहेत. मस्जिद मध्ये जाऊन शिवसेनेचे ते मोठे कार्यकर्ते. काही खरं नाही आमचं आता. पण शेजारीच मस्जिद असल्यामुळे त्यांना बांग्स येत आहे सकाळी पहाटे 4 वाजता. बोला त्या बांगेनुसार ते उठतात आणि त्या बांग नाही म्हणायचं, शिकायला लागेल बांगेचं कसं काय ते. सलाम वालेकुम वालेकुम सलाम करते हैं कभी कभी हम भी. चलो ठीक है, हमारा देश है, भाईचारा है, सबका विकास सबका साथ सबका विकास. बस त्यानुसार आम्ही चालत आहोत. आमच्या ते घरची फॅमिली सारखे आहेत. मुंबईने झाले तरी काय झाले, रक्त एकच असतो. क्या बात आहे. जाऊ दे, आता पुढचा प्रवास आपण घोलवड आणि बोर्डीचा घेत आहोत. सुंदर एरिया, सुंदर प्रवास, सुंदर हवा. चला घेऊया स्वाद बोमलांचा. आधी बोलले असते आपण करोडपती असतो. काय बोलता मग या सगळ्या फालतू गोष्टी आवडतात लोकांना. टाकायचं का जास्त फालतू ऐकतील ना त्या पैसा भेटतो. काही नाही, खूप छान वातावरण. केवड्याची झाडं, केवढे टर्न खूप आहेत, पण सावकाश ड्रायव्हर चांगले असल्यामुळे नाही आम्ही घेतच नाही. जे होईल ते ऊपर लगे देन. चलो आगे, हम तुम्हारे साथ हैं. क्या बात आहे. सुरूची झाड फार सुंदर आहेत. त्यांचा आवाज फार असा येतो. बघितलं तर खूप छान तुम्हाला बरं वाटेल. आणि कॉमेंटर बॉक्स कडे यावं पुन्हा. ठीक आहे. खूप रस्ते चांगले आहेत त्या एरियाचे. जन्म घ्यावा लागेल असं वाटते मला. चला पुढचा प्रवास. आता बघूया काय बोलले. नीट बोला. आता बघूया पुढचा प्रवास बोर्डीकडे. जन्म घ्यायला लागेल तर बोला. असं हे वातावरण करण्यासाठी पुन्हा आम्हालाच जन्म घ्यावा लागेल, पुन्हा यावं लागेल असं वाटते मला. पुन्हा एकदा पडलो तरी पुन्हा येईल. कारण माझी उपसरपंच असताना माझी मिसेस पाण्याची योजना केली, रस्ता केला, शाळा बांधली, तरी लोकांनी मला पाडलं. परंतु मी पुन्हा येईल. पाणी पुरवठा हे रस्ता सुशोभित करेल. गावकऱ्यांना श्वास घेण्यासाठी त्यांच्या छातीतला हृदय असं वर येईल. काय केलं हे रोड भारी केल्यात, मस्त केलं. पुढचा प्रवास आपण सरपंचाकडे. डहाणू मतदारसंघाचे खूप चांगले कार्यकर्ते आहेत. त्यामुळे हे परिसर खाऊ घालणार आहेत, खाऊ घेणारे नाहीत. या परिसरात लोक जनता हे जागृत आहे आणि त्यामुळे हे रस्ते चांगले बनवण्याचं त्यावेळी कार्य केलेलं आहे. या पब्लिकच्या मुळेच हे रस्ते चांगले झाल्यात. हे श्रेय पब्लिकलाच दिले पाहिजे. हे चांगलं आहे. कारण या ठिकाणचे पुढे चला. आता आमच्या मेवण्यांचे मित्र माची करके
आमच्या चौपटले आहेत. माची त्यांचा खूप मोठा फार्म हाऊस आहे आणि तिथे हॉटेल सारखं अरेंजमेंट त्यांनी केलेले आहे. क्या बात आहे. राहण्याची सोय, हॉटेल, सोन्याची सोय, जेवणाची सोय स्वस्त दरात केली जाईल. हे पण नाही पण या ठिकाणी आम्ही पोहोचलेलो आहे. त्या ठिकाणचे हे सगळं दृश्य तुम्ही पाहत आहेत. इथे आतमध्ये जायचं ना गाडी, हा उतरा लागेल, हो उतरा. त्याला आली मंजिल आलेली आहे, मंजिल आलेली आहे. आता आमचे ह्या गाडीचे संपलेले आहेत. खूप एरिया, खूप मस्त एरिया आणि मस्त हॉटेल बनवलेलं आहे. या ठिकाणी राहण्याची सोय, जेवणाची सोय उत्तम केली जाते. वाळू आहे हे घ्या, सांगा माईक घ्या, आवाज नाही येणार. हे घ्या माईक, घ्या हे घ्या, माईक कडे लावायचा असं असं लावा इकडे. आता बोला. ही वालू आहे, तिचा भाव जास्त आहे. जास्त आहे का? भाव जास्त आहे हे कारण फुटत नाही, पडत नाही, काय नाही, हिला तपलकच नाही मारायला. ही खूप चांगली रेती आहे. या ठिकाणी रेतीच फार महाग आहे. हा हॉटेल आहे अजित माछी यांचा. हा फार्म हाऊस आहे. इथे संडास बाथरूमची व्यवस्था आणि रूम वगैरे, तलाव वगैरे आहे पोहण्यासाठी, स्विमिंग पूल वगैरे, हॉटेल्स आणि सर्व राहण्याची व्यवस्था, चांगलं हवामान, समुद्र किनारपट्टीला लागूनच आहे. जंगली आहे का? दोन झालं ना, बस नंतर लागेल आजच जेवायचं आहे. अजून एक आहे. एकच आहे? नाही, दोन आहे. जंगली आहे गावठी? आता दुसरा आल्यावर समजेल. गावठीत जंगली असा नाही दिसत, पण काला आहे, पांढरा असते ना. हे आपलं बॉयलर मामाच्या रोईल तो भाऊ, हो मामाच्या रोईल तो ऐसा वर, ऐसा वर ना आंबा पडले असा ऐका ना. तो आंबा वाडे पडला आंबा होतो. मस्त खातोय बघा, जसं मित्र बघू शकतो. मस्त हवा आज आहे रविवार. बरावरी सेवा करता. आजच्या दरम्यान कोण सेवा करते अवरी नाही का? मेवा मिळते बघून सेवा करते. मेवा नाही तर शेवा नाही. जामच भाजला, लक्ष नाही केलं तुमचं? अरे या सगळी पडला होता, पेट होत तेव्हा अजून लहान आहे, त्याला काही समजत नाही. पक्का आग लागलेलं का? बाबू हे किती महिन्याचे? 2 महिन्याचे. प्रयत्न करते उठायचा तू. पाणी पाजत आहे, पेंड टाकायचं आहे, कोणी काप टाकले. हो छोटू तिकडे याची आहे का? चल बोट, चाल ताकद लाव. उचलू का? उठू दे, माती गेली लागली.
त्याच्यानं आता दौरा त्याला जमणारच नाही सध्या. आपण काल 2 इंच तिथं फटकन तिथे चालत उठला ना? आला. उठ. नाही जमत. अशी प्रॅक्टिस करत राहायची. फास्ट मध्ये हवं फास्ट मध्ये चालू केली का? हो, चौपाटी आलेली आहे मित्रांनो. इथेच ते पोरं बोललेलं ना पुरी हा? हो, इथे इथे. त्या सांगायला नको तर. ते मोठे आले ना बोट आणले ते. चल जाऊ पुढे. इथून मस्त दिसेल. लगेच रिटर्न जाऊ दे आपण. हा, इकडं का इकडे कुठं जायचं? जाऊ दे पुढे जरा. हा, इथून दिसेल ना सगळं. नो पार्किंग. ते इथून फिरवायला पण भेटेल. ती गाड्यांच्या हा, सुट्टी इथं पुढं घ्या ना, रिव्हर्स अशी टाका. आहे ना खडक आहे बस झाली पुढं घ्या, इथून दिसत ना सगळं. लागेल नाही ना नाही ते वाळू आहे. चालू आहे बस ओके. हा, मस्त. बघितलं थांबा जरा होडी बघतो होती आम्ही. कुठली होडी? होडीत काय थोडं माणसा का होडी माणसं दोन हे काय दिसतात ना. हे काय जेवायला बसले नाश्ता करू. चालू आहे का व्हिडिओ? मग बोल ना ते हा. त्या होडीत माणसे दोन आहेत. हा. हा. ते माईक काढूनच ठेवते. माईक पण करून देऊ. फोन करून ठेवतो. हा. हा मग इथून बोलत राहायचं. हा बोला. हा. हा चौपाटीचा भाग आहे, डहाणू चौपाटी. धानू चौपाटी. इथे मच्छीमार वगैरे आहेत आणि दोघे समोर दिसतात आपल्या बोटीमध्ये. छोटीशी बोट नाव आहे, त्या नावेमध्ये दोघे जण आहेत. एक फलती मारतो आणि एक जाळं टाकतो. किनारपट्टी डहाणूची. चला झाला इथपर्यंत झाला. आता पुढे बोला जोर जाऊ घ्या. अरे मी काय सांगतो, हा. कशाला मीटिंग इकडे जा तिकडे जा, कशाला? तिघांना मुख्यमंत्री करा, त्यांना तिघांना 8-8 तास वाटून द्या आणि 6 उपमुख्यमंत्री करा, त्यांना 24 तास काम चालू राहील आपलं आणि देशाचा विकास होईल, लवकर कामं होतील. कोणाला पैसेच खायला नको, कटाट नको, गोंगाट नको. कशाला मिटिंगी पाहिजे त्या? नुसतं इकडे शटिंग कशाला पाहिजे त्या? इकडे मिटिंग तिकडे मिटिंग, इकडे पैसे इकडे बॉक्स तिकडे बॉक्स, कशाला पाहिजे? इथे खोके नको, खोके नको. आता खोके अजिबात नको. आता एकदम ओके करा आणि त्यानं 8-8 तास कामाला लावा. प्रश्न मिटला. म्हणजे कोणला राग नको, याला काय दोष नको. हा राज्याचा प्रश्नच मिटला. आणि दुसरी गोष्ट, कोणाला राग नको, याला काय नको. जमत नसेल तर आम्हाला, जमत नसेल तुम्हाला तसं तर मग आम्हाला सांगा, आम्ही मग काय तयार आहोत. देश एकाचा काय ठेवायचा नाही ते आमच्यावर. छातीवर दगड ठेवून आम्ही, अरे बस अटकल छातीवर दगड ठेवून बनू. कोण बोलतो, कोण बांधला? आसरू बांधले. आता कुठे घरी आहे त्याला समजलं. चार्जिंग संपली काय? चार्जिंग संपली का? नाही, तो चॅनल काही चालू करायचं. शूटिंग बंद नाही झाली पाहिजे. असं बघताय मंडळी, हे माझे फुया आहेत डहाणूचे, खरबावचे आणि कोलचेचे. आपले ओळख द्या. हॅलो, ओळख आम्ही. हा आमचे मेवण्याची बायको, मेवण्याचा मुलगा साडूचा याई, येणी, सर्व आम्ही चाललो इकडे. डहाणूवरून जाणार बोर्डीला, रिटर्न होणार मच्छीकडे, मच्छी खाणार आणि मग येणार चौपाटीला जाणार. हा चौपाटीला जाणार, तिकडनं आम्ही भेलपुरी खाणार. मग येऊया कसं काय बघतो आता, दुसरा प्रवास कसा काय होतो तुम्हाला त्याची माहिती तोपर्यंत बघतो. तोपर्यंत सबस्क्राईब करा. हा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि 500 रुपये भेटतील. महिन्याचे 500 रुपये भेटतील. भाऊ योजना
लाडक्या भाऊ योजना येणार. हा लेफ्ट. ठीक आहे, आता पुढचा प्रवास नंतर काय होतो ते सांगतो. खाल्लं काय जेवलं काय ते नंतर बोलतो आम्ही. आता जरा थांबतो, थांबत नाही, रस्त्याला चालतो न मग येतो. हा. ओके. अजून ठरवून ठेवा काय बोलायचं काय. अशी आमची फॅमिली असते, अशी मजा. सगळे हौशी कलाकार आहेत, आहे की नाही. आयुष्यात दुसरं काय असते आहे की हौशे 900 गौशे 900 भेटले फक्त 200. योजना तुरंत लग्या. हा 300 रुपये टॅक्सच काढतो. खूप चांगला परिसर आहे. डहाणू बस डेपो पण आहे. डिस्ट्रिक्ट सब्जा नाही, तुळशी नाही, ते याची चटणी खातो, चटणी. त्याला आमच्याकडे अदुला म्हणतात. काय अदुला? अदुला पाने पाने पाणी पाणीने थोडी चिंच टाकून बनवलं ना. अरे मी तर इथं बसण्यासाठी मस्त करून ठेवलं तर माझी मेहनत फुकट झाली. बघताय मस्त ठिकाण आहे इकडे, बसण्याची सोय आहे. रूम दाखवूया आपण. इथं रूम पण छान आहेत. ओरिजिनल जमीन नाही. शेण ओरिजिनल शेण आहे. काउशीट आहे. लाईट नाही आहे, ओरिजिनल लाईट आहे. मस्त रूम्स आहेत, टकाटक एकदम टाम टीम टूम. काय लाईट चालू कर मोबाईलची. काय ते लाईटचं बटन उडी आहे वाटतं. लाईट गेली वाटतं, स्विच बंद केलंय. असं पकडा कॅमेरा. हां मी दिसतोय बघा इथं. हां जसं बघताय मित्रांनो, मी दिसतोय का त्याच्यात? जसं बघताय मित्रांनो, खूप चांगली इकडे सुविधा केलेली आहे. रूम बघू शकता, खूप छान आहे. काय रूमचा रेंट आहे? 400 रुपये ओनली गाइज. 400 रुपये में ऐसा किधर मिलेगा? वन डे. अति उत्तम. अति हां माहिती दे ना. हो काय काय रूमचं भाडं काय असं? आलो होतो भाऊ बी हा? होती ना. रूमचं भाडं 1,000 रुपये. 1,000 पर रुपये डे काय कसं? पर डे. हा बोला बोला. हा अजून काय काय इकडे बऱ्याचशा गोष्टी. नाही बरंच मार्केटिंग म्हणजे काय, इकडनं 40 किलोमीटरला, इकडनं 40 किलोमीटरला दमण. हा आणि इकडनं डहाणू बीच, बोर्डी बीच. हां डहाणू बीच. हां डहाणू बीचला गेलं तर मच्छीमारीचं एक बंदर. आणि इथे असं गेलं की कोसबाड. हा विज्ञान कृषी केंद्र. हां इथला ॲड्रेस आपलं किनारा कृषी पर्यटन केंद्र घोलवड. हां मरवड. अजित माच्छी सर सांगितलं की कोणतेही रिक्षावाले आणतात, बसवाले पण उतरवतात याच्यात. प्रवासी इथे आणि येऊन इकडे याचा लाभ घेऊ शकतात. कृषी विज्ञान केंद्र कोसबाडचं ते जवळ आहे. अस्वाली डॅम जवळ आहे. ते गोष्टी पण बघू शकतात. हा बघू शकतात. जैन मंदिर आहे सुंदरसं. अरे इकडे इकडे. तर अशा प्रकारे प्रवासी इथला या गोष्टीचा सुविधाचा लाभ घेऊ शकतात. हा आणि लवकरच या काय नाव ठेवलंय या जागेचं? किनारा कृषी पर्यटन केंद्र घोलवड. एवढं मोठं नाव ठेवलंय. हा म्हणजे ते कृषी पर्यटन केंद्र आहे ना, कृषी पर्यटन केंद्र आहे, त्याला नाव दिलंय किनारा. सुविधा राहण्याची आणि जेवणाची
मांसाहारी शाकाहारी भाव 20 रुपये तांदळाची भाकरी, 10 रुपये गव्हाची चपाती, 500-550 रुपये किलो प्रमाणे चिकन, 1100 रुपये प्रमाणे मटण आणि ऑर्डर देतील त्याप्रमाणे मासे. डे नाईटचा 1000 रुपये. रूट चारोटी डहाणू पासून घोलवड रस्ता, घोलवड बोर्डी आणि इकडनं घोलवड स्टेशन 3 किलोमीटर. आणि ट्रेन येऊ शकतात. डहाणूला उतरले तर बसने येऊ शकतात, रिक्षा. ताजी मच्छी ताजी, कारण इकडे झाई बंदर आहे, डहाणू बंदर आहे, आगर बंदर आहे. पाण्याची सुविधा पाहिजे तेवढी सुविधा. स्विमिंग पूल आहे, सगळे जे ताडी फ्रेश. स्विमिंग पूल पण डुंबायचं पाणी भरून. समुद्र फ्री मध्ये प्रेम नाही, त्याच्यामध्ये सगळे येते. पूर्ण माहिती असलं बरं ना. पाहिजे मार्केटिंग झाली. घे रे विष्णू, काढ हे कर ना. बघताय ही आपली फॉर्च्युनर इकडे. थंडी आहे, थंडी आहे. कपडा बनवा घेता काय? आजचा पहिला प्रवास फॉर्च्युनर मध्ये झालाय.